त्या उपोषणाची अखेर मंत्रालयाने दखल घेतली। जालना जिल्ह्यातील यशवंतराव होळकर निवासी इंग्लिश शाळा विद्यार्थी अनुदान घोटाळा प्रकरणाची चौकशी करण्यात यावी। बदनापूर तालुक्यातील निवासी आश्रमशाळेतील विद्यार्थी श्याम काळुके मृत्यू प्रकरणी शाळेची मान्यता रद्द करण्यात यावी। दाभाडी येथील शेषीभूषण मजूर सहकारी संस्थेची चौकशी करण्यात यावी आदी मागण्यांसाठी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष, युथ रिपब्लिकन व रिपब्लिकन बहुजन फोर्स संघटनेच्या वतीने मंत्रालय आझाद मैदानावर दिनांक 14 ऑगस्ट 2025 पासून उपोषण सुरू करण्यात आले होते। जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार उपरोक्त संघटनेच्या वतीने करण्यात आला होता। अखेर दिनांक 21 ऑगस्ट 2025 ला मुंबई मंत्रालयाने उपोषणाची दखल घेऊन कार्यवाही करण्याचे लेखी पत्र स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष, युथ रिपब्लिकनचे जालना जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव गडवे यांना मुंबई मंत्रालयातील इतर मागास बहुजन कल्याणचे उपसचिव दिनेश चव्हाण यांनी मंत्रालयात बोलवून तसेच निवासी इंग्लिश शाळेची इन कॅमेरा चौकशी पूर्ण झाली असून चौकशी अहवाल प्राप्त झाला आहे। लवकरच दोषी शाळांवर कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती मंत्रालय उपसचिव दिनेश चव्हाण यांनी चर्चा करताना सांगितली। विठ्ठलराव गडवे, मुख्य संपादक, संघर्ष न्यूज, जालना।